आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठुरायाच्या भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। नाशिक रोड एकलहरे कॉलनी येथे माध्यमिक विद्या मंदिर लहान गट व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे देखावे साकारत दिंडी काढण्यात आली। या दिंडी सोहळ्यात कृष्णा फड व वेदांत दराडे या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचा देखावा सादर केला। विद्यालयाचे प्राचार्य वाघ MK यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नाशिक औष्णिक केंद्र एकलहरे अभियंता राजेश मोराळे यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करून आरती करण्यात आली। तसेच नाशिक विभागीय SSC बोर्डाचे सहसचिव मच्छिंद्र कदम यांच्या हस्ते रिंगण सोहळा पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। तसेच शालेय परिसर विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। या ठिकाणी आपल्या एकलहरे विद्यालयामध्ये VN नाईक संस्थेच्या या विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघ सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, सर्व वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी बंधूंनो, पालक आणि आपण सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी ही अनोख्या अशा पालखीच्या दिंडीचं आयोजन करतात। महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची संस्कृती विद्यार्थ्यांना माहीत व्हावं, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जोपासना व्हावी म्हणून हा उपक्रम अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीचं, महाराष्ट्रीयन संस्कृतीचं रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये ही होताना दिसते आहे। या ठिकाणी मला बोलवलं म्हणून या सर्व संस्थेचे, विद्यालयाचे, मुख्याध्यापकांचे आभार मानतो। या कार्यक्रमासाठी सागर जाधव, सरपंच कविता जगताप, सामनगाव सरपंच आसाराम शिंदे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।